आमच्या हक्काचं, प्रवचन आमच्या हक्काचं. मानधन वाढण्यात देणाऱ्या अर्थमंत्र्याचं करायचं काय? मानधन वाढण्यात देणाऱ्या महिला बालकल्याण मंत्र्याचं करायचं काय? वारंवार मागणी करून देखील शासनाकडून अंगणवाडी सेविकांच्या न्यायिक मागणीला न्याय मिळत नाही असे म्हणत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकेने काळी साडी परिधान करून राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला. 25 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यासंबंधीचा शासन आदेश निघाला पाहिजे, अन्यथा आम्ही देखील बहीण माझी लाडकी योजनेचे काम थांबवू असा इशारा चंद्रसेन गायकवाड यांनी दिला. हा मोर्चा या शासनाच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा काढलेला आहे. या महिला सगळ्या काळ्या रंगाच्या साड्या घालून आले, काळे झेंडे घेऊन आले आहेत. माननीय मुख्यमंत्री, माननीय अर्थमंत्री, माननीय महिला बालकल्याण मंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचा निषेध करायला येत आले आहेत. आमची प्रमुख मागणी अशी आहे, आचारसंहिता लागण्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या भरघोस मानधनवाढीचा GR काढा, पेन्शनचा GR काढा आणि ग्रॅच्युटीचा GR काढा. जर का हा GR नाही काढला 23 तारखेपासून आझाद मैदानावर कृती समितीचे नेते कॉम्रेड MA पाटील निमंत्रका यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसणार आहे. बेमुदत उपोषणाला जोपर्यंत GR निघणार आहे, तो GR निघणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे. 25 तारखेला महाराष्ट्रातील सुमारे 50,000 महिला आझाद मैदानाला जेलभरो आंदोलन करतील हे आम्ही सांगायला आलो आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री येतात. त्या कार्यक्रमावर अंगणवाड्याच्या मागण्या मान्य होत नाही म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना जी जबाबदारी दिली आहे त्याच्यावर आम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकणार आहोत. ही नोटीस आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि डेप्युटी CEO यांना देणार आहोत.